बीफार्म करत होतो तेव्हा सूटबुटात राहायचो, इन करायचो, पण आज मी शेती करतोय आणि असाच मी शेतात येतोय आणि याच राहणीमानात मी शेती करतोय. अजिबात मला याची लाज वाटत नाही, कारण की का लाज वाटणार आहे मला? इथं आज मी मालक म्हणून मी आज काम करतोय माझ्या पद्धतीने आणि माझ्या सोयीनुसार आज माझे कामं होत आहे. कारण पूर्ण डेडिकेशनने, पूर्ण मेहनतीने ही आज मी शेती करतोय, पूर्ण शेतात राबतोय, पूर्ण शेतात कष्ट करतोय आणि या पिकांची लेकरावानी काळजी घेतोय, काबाड कष्ट करतोय, तेव्हा तर कुठे या शेतीतून मला यश मिळतंय. आज तुम्ही माझी शेती बघताय, पूर्ण माझे कांद्याचे प्लॉट आहेत. आज माझ्या कांद्यांना 65 ते 70 दिवस झालेले आहे. आपण सरासरी रेट बघितला तर 30 ते 32 रुपये किलो इतका बाजार आहे. अजून आपल्याला 1 महिना आहे कांद्यांसाठी. आशा करतो, अपेक्षा करतो की बाजार हेच टिकून राहतील, आपल्याला कांद्यातून आपल्या भरपूर सारा प्रॉफिट होईल. आज मी माझ्या तरुण मित्रांना, तरुण वर्गाला हेच सांगत राहतो की तुम्ही शेती करा, तुम्ही शेती करा, तुम्ही प्रायव्हेट जॉब तुम्ही करू नका. माझं सांगण्याचं फक्त एकच उद्दिष्ट हो, मला आपल्या शेतकऱ्यांना आणि आपल्या शेतीला एक उच्च स्थानावरती न्यायचंय. कारण की आपण जाणार कसे उच्च स्थानावरती? जेव्हा आपण सर्व तरुण या शेतीत येणारे, या शेतीत काम करणारे, या शेतीचं महत्व या जगाला पटवून देणारे, तेव्हाच तर आपली शेती आणि शेतकरी हा उच्च स्थानी जाणार आहे. आणि नक्कीच जेव्हा तरुण ठरवणारे की मला गावी जायचे आणि गावी जाऊन मला शेती करायची आहे, नक्कीच आपली शेती आणि आपला शेतकरी हा उच्च स्थानी जाणार आहे.